दिनकीन समीकरण मित्रांनो 6 चेंडू आणि बनवायचे 8 धावा. स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, सामना हा कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. सामन्यामध्ये सुपर ओव्हर खेळवली जाणार नाहीये, त्यामुळे नक्कीच 8 ठेवल्या जातील का ते देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कोती गोलंदाज बारक्या शेलकेला पाहतोय, परंतु काय गोलंदाजी ते हाताळली जाते. धावबाची संधीच केलं सोनं आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कोती बारक्या शेळकेला पाहतोय. पुन्हा एकदा इथे विकेटचं होतंय पतन. बेकार 4 चेंडू आणि बनवायचे 8 धावा. इथे खरंच गोलंदाजी मार्कोती बारक्या शेळकेला पाहतोय. अफलातून गोलंदाजी इथे फुलटॉस चेंडूला मात्र फेकून दिलाय. कंपल्सरी चेसिंग. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कोती सज्ज होतोय. बारक्या शेळके स्ट्राईक करून फलंदाज नक्कीच आपण पाहतोय. निकलेश पाटील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढल्या चेंडूला एक धाव घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धावाची संधी क्षेत्ररक्षक पंबल होतोय तोपर्यंत चित्ते स्ट्रायकर जर विचार केला तर नक्कीच निकलेश पाटीलला पाहतोय. क्षमता आहे निकलेशकडे, क्षमता आहे बारक्या शेलकेकडे. काय होईल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे धावाची संधी असेल शक्य नाही, परंतु खरंच इथे आता समीकरण मित्रांनो राहिलं गेलंय. एक चेंडू आणि बनवा. दोन्ही संघाचे समर्थक आपण पाहतोय. एक चेंडू आणि एक धाव विजयासाठी बारक्या शेळके गोलंदाजी मार्कवर. इथे धावबाची संधीचं झालं सोनं. फलंदाज बाद. पैसा वसूल सामना. धन्यवाद डीजे. चला